आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असा बनणारा भरलेला बांगडा। हिरवा वाटण वापरून आपण हा भरलेला बांगडा तयार केला आहे। बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आणि टेस्ट याची अप्रतिम लागते। तुम्हीही एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर नमस्कार मंडळी, तर आपण हे 2 बांगडे घेतलेले आहेत, त्याला अशा चिरा मारून घेतले आहेत आणि त्याला आतूनही असं आपण 2 पार्ट केलेले आहेत त्याचे, जसे की आपल्याला त्यामध्ये आता मसाला भरता येईल। तर मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत ते। आता आपण त्याच्यामध्ये मसाला भरण्यासाठी घेऊया खोबरं। सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, ते 7 ते 8 तुकडे आहेत सुक्या खोबऱ्याचे, जास्त पण लागत नाही। आलं घेतलं आहे 1 इंचाचं, त्याचेही तुकडे करून घेतलेत आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे। आता याचं आहे ना आपण वाटण करून घेऊया। पाणी न घालता हे आपल्याला वाटायचं आहे, थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे। तर आपण आहे ना आधी बांगड्याला आहे ना मीठ, हळद आणि लिंबाने ना थोडंसं चोळून घेऊया, ज्याच्याने ना मच्छीचा वास आहे ना थोडासा कमी होतो आणि मच्छी मग खाण्यास चांगली लागते। लिंबूही पिळून घ्यायचे आणि चांगलं चोळून घ्यायचं आहे सगळीकडे, एकसारखं असं चोळून घेऊया आपण। लिंबाच्या ब्या काढून टाका। आता आपण याला आहे ना मस्त असं चोळून घेऊया। चोळून थोडंसं 10 मिनिटं आपण ठेवून द्यायचं आहे हळद, मीठ आणि लिंबाच्या ह्याच्यामध्ये, कारण ते लिंबू वगैरे आतमध्ये चांगलं मुरलं गेलं पाहिजे। आणि मग 10 मिनिटांनी आपण त्याला मसाला वगैरे लावून घ्यायचा आहे। तर आपण हा मसाला केलेला आहे ना हिरवा वाटण, त्याच्यामध्ये आता धने पावडर आणि जिरा पावडर घालून घ्यायचा आहे, चवीप्रमाणे मीठ। आता आपण बांगड्यालाही मीठ चोळलेलं आहे, त्यामुळे इथे थोडंसं कमी घालायचं आहे, मसाल्यापुरतं घालायचं आहे या। आता त्याच्यावरती आपण आहे ना लिंबू पिळून घेऊया। लिंबाने टेस्ट एवढी छान येते या हिरव्या मसाल्याची, खूपच टेस्टी होतो मग हा मसाला। आता 1 चमचा मी इथे लाल तिखट घातलं आहे। आता हे सगळं आपण आहे ना मिक्स करून घेऊया आणि बांगड्याला मस्त असं चोळून घेऊया। सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे। बांगडा पूर्ण आपला मसाल्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही सगळीकडे एकसारखा मसाला लागला पाहिजे, दोन्ही बाजूनी लावून घ्यायचा आहे आणि बांगडा असा ओपन करून जेवढा पार्ट आपण ओपन केलेला आहे ना त्याच्यामध्येही पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे। अगदी आतपर्यंत जाईल असा पूर्ण मसाला लावून घेऊया। आणि असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, जास्त प्रेस नाही करायचं, नाही तर मसाला बाहेर येतो। तर दुसऱ्या बांगड्यालाही आपण भरून घेऊया मसाला चांगला। अशा प्रकारे तुम्ही करून बघा एकदा, नक्की तुम्हाला आवडेल, खूप टेस्टी लागतो। ही हिरव्या मसाल्याची टेस्ट आहे ना लिंबू पिळलेली असते, त्यामुळे एवढी भारी लागते ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। तर अशा प्रकारे आपण सगळीकडे मसाला चोळून घेतलाय। आता त्याच्या कोटिंगसाठी आपण आहे ना तांदळाचं पीठ, रवा आणि थोडंसं लाल तिखट आणि मीठ घालून आहे ना आपण त्याच्यामध्ये आता हे बांगडे घेणार आहोत घोळवून। तर वरती पण चांगला मसाला लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक घासामध्ये त्याची टेस्ट लागणार आहे मसाल्याची। खूप अप्रतिम अशी मसाले लागतात हे आणि खूप मस्त हा बांगडा होतो। मग चांगल्या प्रकारे असं आहे ना प्रेस करून घ्यायचं आहे की आपला मसाला त्यामध्ये लॉक झाला पाहिजे, बाहेर निघाला नाही पाहिजे। तर तेल गरम करून आपण आहे ना थोडासा कढीपत्ता टाकूया, कढीपत्त्याचा वास छान येतो मच्छीला। आता एक एक करून आपण हे सोडूया। आता दोन्ही बांगडे आपण सोडून घेऊया आणि लगेच त्याला हलवायचं नाहीये, मंद गॅसवर थोडा वेळ ठेवायचा आहे, कारण आपला आतला मसालाही व्यवस्थित शिजला गेला पाहिजे।
2 ते 3 मिनिटांनी आपण त्याला उलटं करून घ्यायचं आहे. उलटं पण एकदम अलगद करायचं आहे, कारण मसाला बाहेर येऊ शकतो. अगदी अलगद असं उलटा करून घ्यायचं आहे. 2-2 मिनिटं आपण त्याला तळून घेणार आहोत. परत थोडेसे उलट-सुलट करून घेणार आहोत, कारण आपल्याला एकदम क्रिस्पी बनवायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित त्याला सगळीकडनं फ्राय करून घ्यायचा. तर बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे आणि आपला बांगडा एकदम क्रिस्पी झालेला आहे आणि त्याची टेस्टही खूप अप्रतिम लागते. तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. बघा किती छान कलर आला आहे आणि कुरकुरीत किती झालाय ते दिसतोय आपल्याला बघा. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.